मालेगावात इस्लाम पार्टीने बहुमतासाठी चक्क शिवसेनेला साथ घातली आहे। 40 जागा जिंकूनही सत्तेपासून अवघ्या 3 पावलं दूर असलेल्या इस्लाम पार्टीने टाकलेला हा डाव मालेगावच्या राजकारणात नवीन समीकरण जुळवून आणणार आणि खरंच शिवसेना इस्लाम पार्टीसोबत जाणार का? मालेगाव महापालिकेच्या हा हाय व्होल्टेज राजकीय समीकरणात नेमकं काय शिजतंय जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रुती, तुम्ही पाहतात थोडक्यात। मालेगाव महापालिकेच्या निवडणूक निकालांनी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय। निकालांचं चित्र स्पष्ट झालं असलं तरी सुद्धा सत्तेचं चित्र मात्र अजूनही धूसर आहे। या निवडणुकीत माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील इस्लाम पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे। इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी यांच्या आघाडीने मिळून तब्बल 40 जागांवर विजय मिळवलाय। एकीकडे प्रस्थापित पक्षांना धूळ चारत इस्लाम पार्टीने आपलं वर्चस्व सिद्ध केलं असलं तरी महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी त्यांना अजूनही एका महत्त्वाच्या अडथळ्याला पार करावं लागणार आहे आणि तो अडथळा म्हणजे बहुमताचा आकडा। मालेगाव महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 43 नगरसेवकांचं पाठबळ आवश्यक आहे। सध्या इस्लाम पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षाकडे 40 जागा आहेत, म्हणजेच महापौर पदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना फक्त 3 जागांची कमतरता आहे। या 3 जागांची तजबीज करण्यासाठी आता मालेगावात मोठ्या राजकीय घडामोडी घडतात। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे इस्लाम पार्टीने ही तूट भरून काढण्यासाठी चक्क आपले कट्टर राजकीय विरोधक मानल्या जाणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आणि MIM कडे मदतीचा हात पुढे केलाय। मिळालेल्या माहितीनुसार इस्लाम पार्टीने या दोन्ही पक्षांना बिनशर्त पाठिंब्यासाठी प्रस्ताव पाठवलाय। यावर बोलताना इस्लाम पार्टीच्या नेत्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे। ते म्हणालेत की जर या पक्षांना खरोखरच शहराचा विकास हवा असेल आणि त्यांना शहराला सांप्रदायिक शक्तींपासून वाचवायचं असेल तर त्यांनी आम्हाला साथ द्यावी। मालेगावच्या जनतेने आम्हाला विकासाचा जनादेश दिलाय, त्यामुळे शहराच्या तामीर आणि तरक्कीसाठी आम्ही कोणाशीही चर्चा करण्यास तयार आहोत, असा संदेश त्यांनी MIM आणि शिवसेनेला दिलाय। आता इथे खरी गंमत आहे, MIM आणि इस्लाम पार्टी हे मालेगावच्या राजकारणातील कट्टर प्रतिस्पर्धी आहेत। प्रचारादरम्यान एकमेकांवर तुफान टीका करणाऱ्या या दोन पक्षांचं मनोमिलन सत्तेसाठी होणार का? तर दुसरीकडे इस्लाम पार्टीने शिवसेनेच्या शिंदे गटालाही प्रस्ताव पाठवल्याने भुवया उंचावल्या आहेत। जर शिंदे गटाने पाठिंबा दिला तर हे समीकरण राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरेल। इस्लाम पार्टीचे नेते म्हणतात की जर समोरचा पक्ष त्यांच्या विधानात खरे असतील तर त्यांनी आम्हाला शहराच्या विकासासाठी मदत करावी। म्हणजे चेंडू आता MIM आणि शिवसेनेच्या कोर्टात आहे। मालेगावकरांनी इस्लाम पार्टीला कौल दिला असला तरी सत्ता स्थापनेची ही शेवटची पायरी चढणं सोपं नाहीये। येत्या काही दिवसात पडद्यामागून होणाऱ्या या वाटीघाटी यशस्वी होतात का? मालेगावात आणखी काही नवीन राजकीय भूकंप होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? दोन कट्टर वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष फक्त शहराच्या विकासासाठी सोबत येणार का? तुमचं मत आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा।